आता इथे हा कटियाचा शॉर्टकट आहे. ओके, यावरती तुम्ही डबल क्लिक करून सॉफ्टवेअर स्टार्ट करू शकता किंवा विंडोज आर टाईप करायचं. लिहून घ्या विंडोज आर, आणि त्यानंतर मग सी नेक्स्ट टाईप करायचं आणि एंटर दाबायचं. सी नेक्स्ट एंटर. इथे सी नेक्स्ट लिहिलेलं आहे आणि एंटर दाबायचं. कंपनी आहे डेसॉल्ट सिस्टीम. कटियाचा फुल फॉर्म लिहून घ्या कम्प्युटर एडेड 3 डायमेन्शनल इंटरॅक्टिव्ह ॲप्लिकेशन. कम्प्युटर एडेड 3 डायमेन्शनल इंटरॅक्टिव्ह ॲप्लिकेशन. सॉलिडवर्क्सची कंपनी आणि कटियाची कंपनी एकच आहे. इथे राईट साईडला तुम्हाला हे दिसेल. हे सगळं क्लोज करून टाकायचं. हे क्लोज केलं, हे क्लोज केलं. ही अशी विंडो आलेली आहे, ही पण आपल्याला क्लोज करायची. इथे काय लिहिलेलं आहे प्रोडक्ट. ओके, ही विंडो पण इथून खालून क्लोज करायची. ओके, ही अशी विंडो आली पाहिजे. त्यानंतर मग इथे जायचं स्टार्ट मेकॅनिकल डिझाईन पार्ट डिझाईन. ओके, लिहून घ्या क्लोज प्रोडक्ट विंडो ऑल्सो. हे विसरलं जातं. डायरेक्टली पार्ट जो आहे तो असेंब्लीमध्ये काढायला घेतात. ह्याच्यामध्ये हे क्लोज करायला लागतं. प्रोडक्टची विंडो म्हणजे असेंब्लीची विंडो असते. क्लोज प्रोडक्ट विंडो. त्याच्यानंतर खाली लिहा स्टार्ट मेकॅनिकल डिझाईन पार्ट डिझाईन. आता इथे पार्ट डिझाईन वरती क्लिक केलं. इथे नाव आलेलं आहे. ओके, हे जे आहेत हे असेंब्लीमध्ये सांगेन काय करायचं. इथे ओके करतो. आता हे मेन असेंब्ली आपलं पार्ट डिझाईन स्टार्ट झालेलं आहे. ओके, आता इथे ही ॲक्सेस सिस्टीम आहे. हे आपण काय करू राईट क्लिक करू आणि इथून हाईड करून टाकू आणि प्लेन जे आहेत हे शो करू सध्या. इथे प्लेन सिलेक्ट केलं की इकडे हायलाइट होऊन जाईल. ओके, ते कसं नाव कळून जाईल. आता याच्यामध्ये माऊसच्या कीज अवघड आहेत. ओके, तर माऊसच्या कीजच वापरायच्या. ओके, इकडनं खाली वगैरे बटणं दिलेली ते वापरायचे नाही आहेत. ज्या लेवलला कटिया वापरला होतो ओके त्या लेवलला तिथे तुम्ही हे बटणं वापरायला गेले खूप टाइम वेस्ट होतो. ओके, त्यामुळे तुम्हाला माऊसच्या कीजच वापरायचे. ओके, सांगेन मी माऊसच्या कीज काय. इथे हा 3D कंपास आहे. वरती झेड ॲक्सिस दिसेल, इकडे वाय ॲक्सिस आहे, इकडे एक्स ॲक्सिस आहे. तर स्केचिंगसाठी तुम्ही काय करता प्लेन सिलेक्ट करता आणि स्केचवरती क्लिक करता. ओके, इथे ऑटोमॅटिक स्केचिंग चालू झालेलं आहे. स्केचिंगचे टूलबार लिहून घ्या प्रोफाईल कन्स्ट्रेंट आणि ऑपरेशन. प्रोफाईल कन्स्ट्रेंट आणि ऑपरेशन. तर ही असाइनमेंट आपण ड्रॉ करायला घेऊ. आता इथे हा जो सर्कल आहे सर्कलचा डायमीटर इथे दिलेला आहे 20चा. ओके, इथे सर्कल कमांड आहे प्रोफाईलमध्ये. सेंटर पॉईंट इथे ओरिजिन वरती दिला, बाहेरच्या साईडला क्लिक करायचं. ओके, ते सिलेक्टेड आहे म्हणून ऑरेंज कलर दिसेल. बाहेर क्लिक करतो त्याचा कलर कुठला आहे व्हाईट कलर. ओके, सॉलिडवर्क्स मध्ये होता ब्ल्यू कलर. ओके, लिहून घ्या व्हाईट कलर इंडिकेट अंडर कन्स्ट्रेंट जॉमेट्री. व्हाईट कलर इंडिकेट अंडर कन्स्ट्रेंट जॉमेट्री. त्यानंतर मग ग्रीन कलरला खाली ग्रीन कलर फुल्ली कन्स्ट्रेंट. पिंक कलरला ओव्हर कन्स्ट्रेंट. पिंक किंवा मजेंटा म्हटलं जातं ओव्हर कन्स्ट्रेंट. आता डायमेन्शन द्यायचं तिथं कन्स्ट्रेंटचा ऑप्शन आहे. याला क्लिक करायचं, सर्कल सिलेक्ट करायचं आणि बाहेर क्लिक करायचं. ओके, ग्रीन कलर झालायचा. ओके, डबल क्लिक करायचं. तुम्हाला समजा रेडियस द्यायचं असेल तर रेडियसचा ऑप्शन आहे, डायमीटर द्यायचं असेल तर डायमीटरचा ऑप्शन आहे. 20 एंटर केलं. ओके, 20चा मी इथे डायमीटर दिला. हा सर्कल मी ड्रॉ केलेला आहे. त्याच्यानंतर मग आता हे इथे 2 सर्कल काढून घेऊ. हा एक 10चा डायमीटर आहे, 10ची रेडियस म्हणजे 20चा डायमीटर झाला. ओके, इथे सर्कल कमांड घेतली. ओके,
कुठलीही कमांड मल्टिपल टाइम्स लागणार असेल तर डबल क्लिक करायचं, या सॉफ्टवेअरमध्ये डबल क्लिक करायचं असतं. इथून इथे क्लिक केलं, इथून इथे क्लिक केलं, इथून इथे क्लिक केलं. ओके, त्यानंतर मला डबल क्लिक करून याचे डायमेन्शन देऊन टाकू. 10चा डायमीटर, 20चा डायमीटर, 20, सेम इकडचे पण सेमच आहे. 10चा डायमीटर, 20चा डायमीटर. ओके, तर इथे मी असे 5 सर्कल ड्रॉ केले. याचा कलर व्हाईट कलर मध्ये दिसेल. ओके, आता इथून हे डायमेन्शन किती आहे? 50 आहे. ओके, त्यानंतर मग वर्टिकल ह्या दोघातलं डिस्टन्स किती आहे? 20. हॉरिझॉन्टल पण 20 आहे. ओके, तर इथे काय करायचं, ही लाईन सिलेक्ट करायची आणि हा पॉईंट सिलेक्ट करायचा. ओके, ते डायमेन्शन्स आता इथे आलेले आहेत, इथे मी प्लेस करतो 50, एंटर. ओके, हा पॉईंट सिलेक्ट केला, हा पॉईंट सिलेक्ट करतो, हे इन्क्लाइन डायमेन्शन आलं. ओके, हे प्लेस नाही करायचं, राईट क्लिक दाबायचं, इथे ऑप्शन आहे वर्टिकल मेजर डायरेक्शनचा. ओके, इथे क्लिक केलं, 20, एंटर. कळलं? आता ही एक लाईन ड्रॉ करू. ही एक लाईन ड्रॉ केली, या दोन लाईनचा डिस्टन्स किती दिलेला आहे? 40चा. इथे लाईन कमांड घेतली मी, पहिला पॉईंट इथे, दुसरा पॉईंट जेव्हा मी देईन तेव्हा ब्ल्यू कलर मध्ये येते. ओके, तेव्हा आपण इथे क्लिक करू. लाईन कमांड घेतली, पहिला पॉईंट इथे दिला, दुसरा पॉईंट मी इथे रॅन्डम जेव्हा देईन तेव्हा फक्त ब्ल्यू कलर मध्ये आलं पाहिजे, मग ती लाईन वर्टिकल येईल. इथे वर्टिकलचा हा सिम्बॉल आला पाहिजे. ओके, आता हा सर्कल आणि ही लाईन काय करायचं आपल्याला? टँजेंट करायचं. ओके, सेम इकडच्या साईडला पण टँजेंट करायचं, दोघांचं डिस्टन्स 40 द्यायचं. नंतर इथे कन्स्ट्रेंट सिलेक्ट केलं, ही लाईन सिलेक्ट केली, हा सर्कल सिलेक्ट केला, राईट क्लिक करून इथे टँजन्सीचा ऑप्शन आहे. ओके, कन्स्ट्रेंट सिलेक्ट केलं, हा सर्कल, ही लाईन, राईट क्लिक करून टँजन्सी. कळलं? कन्स्ट्रेंट सिलेक्ट करायचं, ही लाईन आणि ही लाईन, दोघांमध्ये डिस्टन्स किती द्यायचं आपल्याला? 40, एंटर. ओके, आता दोन्ही साईडला आपल्याला सिमेट्रिक करायचं. ओके, तर सिमेट्रिक साठी आपल्याला काय करावं लागणार? तर सेम इथे हा कन्स्ट्रेंटचा ऑप्शन आहे, अपोजिट लाईन सिलेक्ट करायच्या, राईट क्लिक करायचं, प्लेस नाही करायचं, राईट क्लिक करायचं, इथे अलाउ सिमेट्री लाईन्स ऑप्शन आहे, आणि त्यानंतर मी वर्टिकल ॲक्सिस सिलेक्ट करायची. कळलं? सगळं राईट क्लिक वरती आहे त्यामध्ये. आता आपण ही प्रोफाईल ड्रॉ करायला घेऊ. ही वाली अँगल इथे दिलेला आहे 30 डिग्रीचा. ओके, हा सर्कल, हा सर्कल, हा सर्कल आणि हा सर्कल, हे सगळ्यांचा सर्कलचा सेंटर पॉईंट इथे दिलेला आहे. ओके, तर पहिले आपण दोन ॲक्सिस काढून घेऊ. ॲक्सिस कमांड घ्यायचे, फर्स्ट पॉईंट इथे दिला. आता इथे जेव्हा सेकंड पॉईंट देऊ तेव्हा इथे हे असं डॉटेड वगैरे येईल. ओके, तेव्हा फक्त क्लिक नाही करायचं. ओके, आता ऑटोमॅटिक कन्स्ट्रेंट अप्लाय होतात. ओके, ही लाईन आता सिलेक्ट केली, मिरर अबाउट वर्टिकल ॲक्सिस. ओके, कन्स्ट्रेंट सिलेक्ट करायचा, ही लाईन आणि ह्या लाईन मध्ये 60चा आपण अँगल देऊ, हाफ आला 30 डिग्रीचा. ओके, ग्रीन झालं, नेहमी एक्स्ट्रा ड्रॉ करायचं. आता हा पोर्शन आपण ड्रॉ करायला घेऊ. तिथे रेडीमेड प्रोफाईल घेऊ आपण, इथे ड्रॉपडाऊन मध्ये यायचं, इथे सिलेंड्रिकल एलॉंगेटेड होल ऑप्शन. ओके, तर पहिला हा मेन सेंटर पॉईंट द्यायचा, त्याच्यानंतर मग हा सेकंड सेंटर पॉईंट द्यायचा, हा थर्ड सेंटर पॉईंट द्यायचा, आणि त्यानंतर मग बाहेर क्लिक करायचं. ओके, परत एकदा बघा, सिलेंड्रिकल एलॉंगेटेड होल, पहिला मेन सेंटर पॉईंट द्यायचा, त्याच्यानंतर मग हा सेकंड सेंटर पॉईंट, हा थर्ड सेंटर पॉईंट, आणि त्यानंतर मग बाहेर क्लिक करायचं. आता इथे डबल क्लिक केलं, रेडियस आपल्याला द्यायचे, तिथे रेडियस आणि आतली दिलेली आहे 10 ची आणि बाहेरची दिलेली इथे 18 ची. 10 आणि 18 देऊन टाकू. 10, एंटर, 18, एंटर.
ते ब्लॅक सॉरी ब्ल्यू झालं नाहीये, सॉरी ग्रीन झालं नाहीये. ओके, इथे हा सर्कल आणि हा सर्कल काय कॉन्सेंट्रिक आहे. ओके, कॉन्सेंट्रिक सेम कन्स्टंट सिलेक्ट करायचा. हा सर्कल राईट क्लिक करून कॉन्सेंट्रिसिटी. ओके, आता त्या मधला जो सर्कल आहे डॉटेड वाला तिथे 80चा डायमीटर दिलेला आहे. ओके, 40ची रेडियस येईल. हा जो डॉटेड वाला आहे त्याची रेडियस 40. एंटर झालं ग्रीन. राहिलं तर फिलेट, ही वाली 6ची फिलेट आहे. फिलेट कमांड घ्यायची. ही लाईन, हा सर्कल, फिलेट, ही लाईन, हा सर्कल, फिलेट. इथे क्विक ट्रिमचा ऑप्शन आहे, यावरती डबल क्लिक करून हा पोर्शन ट्रिम करून घेऊ. ओके, हा पोर्शन ट्रिम केला, हा पोर्शन ट्रिम केला. इथे वरती फिलेट दिलेली आहे 10ची. इथे हा कॉर्नरचा ऑप्शन आहे. हा सर्कल आणि हा सर्कल हे जरा बाहेर सिलेक्ट करा. आता आतल्या साईडला तो फिलेट येईल. ही अशी जी आलेली आहे त्याची जागी उलटी येणार. सो नीट सिलेक्ट करायचं आहे. याचं पण 10ची रेडियस आहे. इथे वरती 10ची रेडियस आलेली आहे. परत इथे क्विक ट्रिम सिलेक्ट करू, याला इथे क्लिक करायचं. ओके, आता हे मी ड्रॉ केलेलं आहे. इथे पूर्णपणे हे स्केच सध्या क्लोजमध्ये आहे. ओके, ते आपण चेक करू. इथून येऊन घ्या टूल्सच्या पुढे ॲरो टाका, स्केच ॲनालिसिस. तुम्ही जेव्हा ड्रॉ कराल तेव्हा त्याच्यामध्ये एरर्स येतील. एरर्स मला दाखवा. 6ची रेडियस 6. एंटर, 6 एंटर. टूल्समध्ये जायचं, इथे स्केच ॲनालिसिसचा ऑप्शन आहे. ओके, इथे तुम्हाला सगळीकडे काय दिसतं क्लोज. ओके, किती प्रोफाईल आहेत? हा एक सर्कल इथे हायलाइट पण होईल. 2, 3. ओके, 3 सर्कल हे आतल्या झाले. त्यानंतर मग ही एक प्रोफाईल झाली. ओके, ही पण इथे आलं काय क्लोज झालेलं आहे. अजून इथे काय आलेलं आहे क्लोज झालेलं आहे. तिथे अजून मेसेजेस काय येतात तर आयसोलेटेड म्हणून येतं. ओके, आयसोलेटेड म्हणजे समजा चुकून एक लाईन किंवा पॉईंट वगैरे राहिला असेल चुकून. ओके, समजा इथे ही अशी लाईन राहिली. ओके, टूल्समध्ये गेलो, स्केच ॲनालिसिसमध्ये गेलो, तिथे काय आलं आयसोलेटेड आलं. तिथून आपण कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा डिलीट करू शकतो. ओके, समजा चुकून प्रोफाईल आहे. ओके, ओपन राहिलेली चुकून. सेम इथे टूल्स, स्केच ॲनालिसिस, ते काय आलं ओपन. असे 3 मेसेजेस येणार आहेत, क्लोज, ओपन आणि आयसोलेटेड. ओके, आता हे सगळं झाल्यानंतर इथे हा एक्झिट वर्कबेंचचा ऑप्शन आहे. ओके, तुम्ही डायरेक्टली सॉलिडवर्क्समध्ये एक्सट्रूडवरती वगैरे क्लिक करता. ओके, तसं इथे नाही ऑप्शन काय, त्यामुळे ती सवय इथेच लावून घ्यायची. इथे हा एक्झिट वर्कबेंचवरती क्लिक करायचं. तिकडे काय असं एक्झिट स्केच. ओके, एक्झिट वर्कबेंचवरती क्लिक करायचं. त्यानंतर मग एक्सट्रूडसाठी इथे ऑप्शन आहे पॅड. इथे पॅड म्हटलेलं आहे, यावरती क्लिक करायचं. ओके, हे जर का पॅड झालं इथे प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे. 20 mm सध्या थिकनेस आहे. ओके, तर आपलं स्केच पूर्णपणे बरोबर आहे. ओके, तिथे पॅड कधी होणार नाही जर का स्केच तुमचं ओपन असेल तर. ओके, किंवा इंटरसेक्टिंग प्रोफाईल असेल तर. ओके, ओव्हरलॅपिंग प्रोफाइल्स. ओके, सेल्फ इंटरसेक्टिंग. आता इथे मी काय करतो 2 सर्कल ड्रॉ करतो एकावरती. इथे मी समजा चुकून 2 सर्कल ड्रॉ केले. एक्झिट पॅड करायला जातो. काय आलं सिलेक्टेड स्केच इज सेल्फ इंटरसेक्टिंग आला मेसेज. तर हे पॅड होणार नाही, तर सेम मेसेज आहे. कळलं? म्हणजे स्केच ॲनालिसिस मध्ये तुम्हाला काय दिसतंय क्लोजच दिसेल सगळीकडे. ओके, मग इथे चेक करायचं. ओके, ही वाली इथे प्रोफाईल लक्ष देऊन बघायचं एकावरती 2 प्रोफाईल कुठे येतात. ओके, ही वाली परत ही वाली प्रोफाईल. ह्या ज्या 2 प्रोफाईल्स आहेत हे एकमेकांवरती ओव्हरलॅपिंग झालेलं आहे. ते इथून कन्स्ट्रक्शन मध्ये टाका किंवा डिलीट करा. ओके, एक्झिट आणि ते ओके झालं. असे हे मेसेजेस येऊ शकतात, ओपन असेल तर किंवा सेल्फ इंटरसेक्टिंग असेल तर. ओके, माऊस कीज लिहून घ्या. प्रेस मिडल क्लिक, पटपटल्या प्रेस मिडल क्लिक, त्याच्या पुढे ॲरो टाका आणि लिहा पॅन. प्रेस मिडल क्लिक, पुढे ॲरो टाका आणि लिहा पॅन. जसं ऑटोकॅडमध्ये करतो तसं पॅन आहे.
त्याच्यानंतर खाली लिहा प्रेस मिडल क्लिक प्लस राईट क्लिक, प्रेस मिडल क्लिक प्लस राईट क्लिक. दोन्ही दाबून ठेवायचं, सोडायचं नाहीये. आणि त्याच्या पुढे ॲरो टाका आणि लिहा रोटेट. त्याच्यानंतर खाली लिहा प्रेस मिडल क्लिक प्लस राईट क्लिक, परत सेम मिडल क्लिक प्लस राईट क्लिक. त्याच्या पुढे ॲरो टाका रिलीज राईट क्लिक, रिलीज राईट क्लिक. त्याच्या पुढे ॲरो टाका माऊस फॉरवर्ड बॅकवर्ड, माऊस फॉरवर्ड बॅकवर्ड. त्याच्या पुढे ॲरो टाका लिहा झूम इन झूम आउट. बघून घ्या पटपट होती. आता इथे स्क्रॉल प्रेस केला, मिडल क्लिक प्रेस केलं तर काय होतंय, पॅन झालं. ओके, मिडल क्लिक आणि राईट क्लिक दाबलं की काय होतंय, रोटेट होतंय. ओके, दोन्ही दाबून ठेवायचं, रोटेट होऊन जातं, माऊस फिरवायचा. ओके, तिथे जरा अवघड आहे, स्टार्टिंगला हात बसायला वेळ लागेल. ओके, आता इथे मिडल क्लिक दाबलं, राईट क्लिक दाबलं, राईट क्लिक फक्त सोडायचा. ओके, मिडल क्लिक सोडला नाहीये, फक्त काय लिहिलेलं आहे रिलीज राईट क्लिक. माऊस पुढे घेतला झूम इन, मागे घेतला झूम आउट. कळलं? हे असं तुम्ही काम करू शकता. इथे फक्त तुम्हाला आयसोमेट्रिकचा ऑप्शन आहे तो लागेल. ओके, त्याच्यानंतर मी त्या फिट ऑल इनचा ऑप्शन आहे काय तो लागेल. हे समजा झूम आउट झालेलं आहे किंवा दुसरीकडे कुठे गेला असेल तिथे फिट ऑल इन लागेल. ओके, आयसोमेट्रिक व्यू लागेल आणि ते शेडिंग विथ एजेस मध्ये तुम्हाला लागणार. ओके, स्क्रॉल दाबून ठेवलं, पॅन झालं. ओके, स्क्रॉल आणि राईट क्लिक किंवा मिडल क्लिक राईट क्लिक दाबून ठेवलं, रोटेट झालं. राईट क्लिक फक्त सोडायचा, माऊस पुढे घेतला, झूम इन झूम आउट. ओके, तेवढं बघायला घ्या.